विस्तारानं। आखातातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये नैसर्गिक वायूची उपलब्धता आणि पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्र सरकारनं विशेष पावलं उचलली आहेत। अत्यावश्यक वस्तू कायदा 1955चा अवलंब करून पेट्रोलियम उत्पादन आणि नैसर्गिक वायू यांची उपलब्धता, पुरवठा आणि वितरणाचं नियमन केलं जाणार आहे। त्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय वायू नियमन अध्यादेश जारी करून देशांतर्गत इंधन पुरवठ्याचे नवे प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत। या निर्णयामुळे घरगुती पाईप गॅस आणि वाहनांसाठीच्या CNG पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य मिळणार आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयानं दिली आहे। भारताच्या एकूण नैसर्गिक वायू आयातीपैकी 30% वाटा हा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो। सध्याच्या संकट काळामध्ये या पुरवठ्यावरती परिणाम झाल्यानं सरकारनं अत्यावश्यक सेवांसाठी विशेष कोटा निश्चित केला आहे। नवीन आदेशानुसार घरगुती वापराचा पाईप गॅस आणि वाहतुकीसाठी लागणाऱ्या CNGचा पुरवठा 100% सुरळीत ठेवला जाईल। या प्राधान्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं तेल शुद्धीकरण कंपन्या आणि पेट्रोकेमिकल युनिट्सच्या पुरवठ्यामध्ये सुमारे 35% कपात केली आहे। LPG उत्पादनासाठी प्रोपेन आणि ब्युटेनचा जास्तीत जास्त वापर करायच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत। या उत्पादनांचा पुरवठा करण्याचे आदेश फक्त सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांना सरकारनं दिले आहेत। या कंपन्या घरगुती ग्राहकांसाठी वितरण करतील। घरगुती स्वयंपाकासाठी LPG सतत उपलब्ध राहावा याची खातरजमा या उपाययोजनेतून करण्यात आली आहे। उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे। आता नैसर्गिक वायूसाठी ही नियमावली 5 मार्चपासून लागू करण्यात आली आहे। तुटवडा भरून काढण्यासाठी भारत आता पर्यायी सागरी मार्गांचाही शोध घेत आहे। दरम्यान देशातल्या खत उत्पादनावरती विपरीत परिणाम होऊ नये यासाठी खत उत्पादन प्रकल्पांना नैसर्गिक वायू पुरवठ्याच्या प्राधान्य क्षेत्र 2 या श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आले। यासाठी केंद्र सरकारनं नैसर्गिक वायू पुरवठा आणि नियमन आदेश 2026 जारी केले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर खतं मिळून शेती कामं सुरळीत होऊ शकतील।